की आचारसंहिता लागणार आहे, आचारसंहिता लागणार आहे आणि अशा पद्धतीनं सर्व भरती ज्या आहेत, 18 विभागातील ज्या का भरती आहेत त्या भरती पुढे जाणार आहे. मग आचारसंहितेचे नियम काय आहेत किंवा जी बातमी आली त्याच्यामध्ये किती तथ्य आहे किंवा कशा पद्धतीने होणार किंवा आचारसंहितेमध्ये भरती होणारच नाही का, पुढे जाणार आहे का, किंवा पाठीमागचे काही निकाल्स असतील किंवा पेपर असेल किंवा मुलाखती असतील किंवा ज्या इतर घटना असतील त्याचं काय सर. अशा पद्धतीने खूप सारे मेसेज टेलिग्रामवरती आणि व्हॉट्सअपला पडलेले आहेत. गेले 3-4 दिवस थोडंसं आजारी होतो त्यामुळे तुमच्यापर्यंत पोहोचताल नाही, त्या तसदीबद्दल क्षमस्व. सो अतिशय महत्वाचा विषय आहे की ज्या गोष्टी आहेत आचारसंहितेच्या कशा पद्धतीने रूल्स रेग्युलेशन आहेत, नियमावली कशा पद्धतीने आहे किंवा पोलीस भरतीचं काय होऊ शकणार किंवा तलाठी भरती असेल, वन विभाग असेल किंवा इतर ज्या भरती असेल, एमपीएससी मार्फत घेतलेल्या असू दे, सरळ सेवेच्या माध्यमातून घेतलेल्या असू देत किंवा ज्या ज्या भरती असेल त्या भरतीचं काय होणार याचं संपूर्ण विश्लेषण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण करणार आहोत. सुरुवातीला एक विनंती करतोय, चॅनल नवीन असेल तर पहिला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ते जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं आहे. सो पहिल्या आलेली जी बातमी आहे न्यूज ती पहिला आपण रीड करूयात. त्यानंतर आदर्श आचारसंहितेचे नियम काय आहेत ऑफिशियल महाराष्ट्र शासनाचे ते सुद्धा आपण बघणार आहोत आणि त्यानंतर मग आपलं जे अनुभव आहे त्याच्यावरती तुमच्यापर्यंत आता बोलणार आहोत. सो बघा, राज्यातील त्याच्या आधी सांगितले